ठिकाणी बलराम दादा आणि कृष्ण कन्हैयाचं आगमन झालं. असे बलिष्ठ कंसराजाला आज्ञा केली. चानोरामी मुष्टिकाला सांगितलं हे दोन भाषे आहेत आणि टाका मारून या दोघांना. आजचा दिवस परमात्म्याच्या वयाचा 11 वर्ष 56 दिवस. परमात्मा कृष्ण कन्हैया त्या चानोराला म्हणतात, अरे मी शस्त्रच कधी हातात धरलं नाही, मला युद्ध कला कळत नाही रे, मला कसं युद्ध करावं कळत नाही. कृष्ण कन्हैयानं आजपर्यंत जेवढे राक्षस मारले तेवढे धक्का देऊन मारले, मुक्कीनं मारले, पण शस्त्रने हातात कधी त्याला घेतला. आणि तो चानोर म्हणतो, मग आजमावता कर आता, नसू दे शस्त्र, माझ्या तरी हातात कुठं शस्त्र आहे, मी निशस्त्रच आहे, चल बघायचे मला तुझी ताकद. आणि बोलता बोलता तो चानूर जसा पुढे आला, भगवंतानं त्याचे दोन्ही दंड धरले. इकडं बलराम दादा या मुष्टिकाकडं नजरेनं रोषयुद्ध अजून दोघांचं झालं नाही. इकडं कृष्ण कन्हैया आपलं बळ दाखवत असताना त्या चानूराला समजलंच नाही, कधी समजलंच नाही चानूराला कृष्ण कन्हैयामधल्या चानूराला हुताना केव्हा पाडला. छातीवर दोन्ही हाताची मूठ असे भगवान छातीवर सगळे हवाला एवढा महाबलाढ्य चानूर खाली पाडला आणि छातीवर त्याच्या मुष्टीचा प्रहार करतो. एवढ्याशा मुलामध्ये एवढी ताकद खांदेवरचा नांगर बलराम दादाने खाली ठेवला. त्या बलराम दादानी प्रहार छातीवर केला. छातीवर केल्याबरोबर प्रहारामध्ये तो रक्त ओकून तो मुष्टिक धरणीला पडला.